तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला ब्लॉग आहे सूर्यनारायण बँड चिंचवे। तर त्या गाडीची आज ओपनिंग आहे आपल्या वणीगडावर। तर तुम्हाला तर तसं माहिती आहे आपल्या कसमध्ये पट्ट्याची गाडी कोणती ओपनिंग झाल्यावर आपल्या गडावर होती। तर त्या गाड्यांची ओपनिंग म्हणजे वणीगडावर करायचं असं का आईच्या पायरीपासून पहिलं गाणं वाजूनच गाडीची सुरुवात करायची। तर ती गाडीची ओपनिंग म्हणजे एकदम ग्रँड ओपनिंग होईल आज आपल्या वणीगडावर। आणि गाडी वगैरे एकदम जबरदस्त आहे। तर ती गाडी जुनीच आहे, फक्त एवढंच का तिच्यात काही ना काही अपडेट केलं आहे, म्हणजे स्टील वगैरे साऊंड सिस्टीम काही ना काही त्यांनी अपडेट केलं असेल। तर आपले सटाण्याचे जेवढे ब्लॉगर आहेत, सचिन दादा अजून चेतन दादा, दिनेश दादा, अबुनाचे सचिन किल्लारी ते पण येणार आहेत। आणि खूप चॅनलचे ते पण आहे, त्यांनाही सपोर्ट करायचा आणि मलाही सपोर्ट करायचा। आता मी ओतूर मुळाण्यामध्ये वणीच्या पुढे निघालो आहे आणि पहिले शिरसमणीला जाणार आहे, सोनू दादाला घेऊ आपण। आणि इकडचं वातावरण बघू शकता, आपल्या मार्कंड ऋषी इथलं मंदिर आहे इथं जवळच। आणि माझ्यासोबत आपले फनकर बँडचे ओनरसुद्धा आहे। तर ओनर आणि आम्ही सगळे चाललो आहे। तर हेमंत दादा आहे आपल्यासोबत, फनकर बँडचे ओनर हेमंत दादा, आणि पप्पू दादा पण आहे आपल्यासोबत। आणि हेमंत दादाचे ते भाऊ आहे सख्खे, तर दोघं मालक आहेत। आणि आपले फनकर बँडचे उत्कृष्ट असे ऑर्गन मास्टर मनीष भाऊसुद्धा आहेत। आणि फनकर बँड एकदम बेस्ट गाडी आहे सर्व सध्या। आणि म्हणजे जायचं कारण असं वर्कशॉपला का काही ना काही, म्हणजे आम्हाला नवीन गाडीचं प्लॅन आहे फनकर बँडचं। तर ते म्हणत होते जाऊन आपण बरं व्हिजिट करू 2-3 वर्कशॉपला, मग आपल्याला कसं माहिती आहे थोडीफार ना। तर आपल्याला हेमंत भाऊ बोलतील का कसं काय काय चेंजेस करणार आहे, गाडी कशी बनणार आहे, थोडंफार बोलतील 1-2 शब्द आपल्यासोबत। नमस्कार मित्रांनो, फनकर बँड त्र्यंबकेश्वर तुम्ही बघितलीच असेल गाडी। तर थोड्या दिवसात गाडी आपण नवीन घेतोय, त्यासाठी आज चाललो आहे दीपकसोबत। गाडीच्या वर्कशॉपला भेट देणार आहे आणि काय कसं तिथं बघणार आहे। आणि थोड्या दिवसात तुम्हाला नवीन गाडी बघायला मिळणार आहे फनकर बँड त्र्यंबकेश्वर। आणि फनकर बँडची क्वालिटी सांगायला गेलं ना, एकदम सौर सम्राट 221 क्वालिटी आहे। आणि एकदा समोरून तुम्ही आवाज ऐकला ना, तुम्ही म्हणशाल का सौर सम्राटवानेच गाडी वाजते, एकदम बेस्ट अशी गाडी आहे। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, धन्यवाद। तर भावना बघू शकता इकडचं वातावरण कसं आहे, एकदम खूप सुंदर असं वातावरण आहे। इकडं बघून घ्या, मार्कंड ऋषीचं मंदिर पण इकडंच आहे। आणि इथून आता आम्ही शिरसमणी चाललोय। हेमंत भाऊ, मनीष भाऊ, पप्पू दादा सगळे आहेत मस्त। आज आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम एवढं का कुठंतरी गाडी थांबून जेवण गेलं, म्हणजे ती एन्जॉयमेंटच खूप वेगळी राहते। आणि खूप चांगलं वाटलं का असं कुठेतरी फिरायला गेलो, चांगलं वाटतं। वातावरण बघून घ्या कसं आहे इकडं। तर आता आपण डायरेक्ट शिरसमणी जायचा प्रयत्न करू आणि तिथून सोनू दादांनाही घेऊ। बघून घ्या तिकडं मार्कंड ऋषीचं मंदिर, तिथं वरती मार्कंड ऋषीचं मंदिर आहे। तर भावना आता आम्ही ओतूर मुळाणामध्ये पोहोचलोय आणि तुम्हाला मी मोरया बँडची गाडी दाखवतो। रस्त्यालाच गाडी लावेल राहते। तर बघू शकता ओतूर मुळाणा गाव, ओतूर नरोळच्या पुढं निघालो। सहसा माझं जास्त या पट्ट्यात फिरणं राहत नाही, पण ते आता सध्या शिरसमणीला जायचं झालं का याच रस्त्याने मग निघतो मी ओतूर शाखा। थोडी पूर्ण हळू गाडी, इथून 10 पासून हळू। ओतूर ती गाडी गेली। तर तुम्हाला मोरया बँड पण दाखवतो। इथं गाडी थांबू, या टॅक्सी पुढे या टॅक्सी। तर मोरया बँडची गाडी बघू शकता, थांबू। तर मोरया बँड इथं गाडी लावेल राहते त्यांची। तर चला तर आपण शिरसमणीला जाऊ। तर भावांनो, मी शिरसमणीला आलेलो आहे आपल्या लालूभाऊच्या वर्कशॉपला। तर आता जाऊ मध्ये आपण। बघू शकता कुठे गेले मालक लोक। तर बघू शकता आपले कारागीर सगळ्यांचे कामं चालू आहे, त्यांची रात्रंदिवस मेहनत आहे। या पोरांमुळे गाड्या बाहेर निघतात, खूप चांगले असे मित्र कंपनी भेटली। दादा काय करा, मागं आलो होतो पण एवढे नव्हते दिसले, आज मला सगळे भेटले। तर सगळ्यांचे काम चालू आहेत।
ही आपली रॉकस्टार आहे ना? तर आपली गाडी बघू शकता 88 क्वीन, तिचंही काम चालू आहे. तर तिथं सगळा जो साठा होता तो सगळा काढून टाकला आणि सगळं नवीन अपडेट आहे, काहीतरी नवीन लुकमध्ये दिसणार तुम्हाला रॉकस्टार 88. तर हे सगळ्यात पहिलं आपल्याच गाडीचं काम होणार आहे आता ना. आणि जळगावची गाडी सोनगिरची आणि बाकी गाड्या गेल्या लय फास्ट काम चालले. तर तुम्हालाही कोणाला गाडी बनवायची असेल तर आपल्या शिरसमणीला रॉकस्टार वर्कशॉपला गाडी देऊ शकता तुम्ही. एकदम बेस्ट असं क्वालिटीचं काम होतंय. आणि ही गाडी आपली सोनगिरची गाडी आहे. काय बालाजी नाव ना? तर बालाजी बँड सोनगीर जळगावची गाडी एकदम म्हणजे क्वालिटी वगैरे जबरदस्त आहे. आणि केशव बँड नामपूर आणि बसवंत बँड नामपूर आहे सेम डिझाईन. आणि तिकडे गाडी पण तिथे रॉकस्टार बँड 88 आहे, तिचं काम चालू आहे आपलं. तर बघून घ्या गाड्या. तर वर्कशॉपला येऊन म्हणजे मांग पण आलो होतो पण तेव्हा गाडीचं बाकी होतं काम. तर बघू शकता काम वगैरे कसं जोरात चालू आहे. पोरांना जसा घाम फुटून आलाय काम करून करून आता. लाल भाऊ बघू शकता आपली रॉकस्टार 88 नवीन अपडेटिंग मध्ये चालू आहे. रॉकस्टार 88 तिकडं बालाजी बँड आहे, बाकी गाड्या बनवून बाहेर गेल्या आहेत. रॉकस्टार 88 आणि त्या गाडीचं नवीन अपडेट एकदम जबरदस्त राहणार आहे साऊंड वगैरे. पण बघू शकता रॉकस्टार 88चं साठा जेवढा होता तेवढा तुम्हाला जसं मी मांग ब्लॉगमध्ये बोललो होतो का आपली श्री स्वामी सम्राट बँड जयदर. तर बघू शकता रॉकस्टार 88 तुम्हाला मी सगळी गाडी वगैरे दाखवतो 88. तर या गाडीतला जेवढा साठा होता तेवढा आपल्या त्या गाडीवर चढणार आहे. मग आता सगळं जेवढा साठा होता ना तुम्हाला मी मागे ब्लॉगमध्ये बोललो होतो का आपल्या सगळा साठा उतरवायचा आहे 88चा. आणि 88चा नवीन अपडेट आहे त्यामुळे या गाडीचा साठा आपण ह्या गाडीला लावणार आहे. जयदरची श्री स्वामी सम्राट बँड आणि त्याचे ओनर उमेश भाऊ बघू शकता तेच काम करत आहे. आणि कोणी म्हणणार नाही का ओनर आहे, कारण की एकदम स्वभाव त्यांचा रॉयल आहे. आणि दौर पोरांनीच म्हणजे काम वगैरे करता आणि मालक येतं यांना काही करायची गरज नाही, पोरांच्या हाताखाली नाही काम करते पण स्वतः करतायत हे चांगलं वाटतं. आणि गाडी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली तर बघून घ्या एकदम जबरदस्त अशी गाडी बनणार आहे. आणि तिचा साठा तिथं रेडी लवकरच त्या गाडीची ओपनिंग राहील. तर चला तर आपण वणीगडावर जाऊ. गाडी पोचली वणीगडावर. बघू शकता आपली रॉकस्टार बँड 88 तर तिचं नवीन अपडेट आहे. आणि अपडेट म्हणजे सेम आपलं बसवंत बँड वाणीच गाडी आहे, कारण की सगळ्यात पहिली डिझाईन आपल्या गाडीची होती पण आपल्या गाडीला ऑर्डर असल्यामुळं तर बसवंत बँडला पहिली डिझाईन दिली. तरी सुरुवात आपली बसवंत बँडला जी गाडीला डिझाईन आहे ती आपल्या रॉकस्टारपासून सुरुवात होणार होती. पण आपल्या ऑर्डर असल्यामुळे त्यांनी काही केलं नाही, लेट काम चालू केलं. तर आपले खुशाल दादा पण आपल्यासोबत आहेत. खुशाल दादा एक दोन शब्द बोलतील आपल्यासोबत. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय खानदेश. आपण आता गणपतीत लवकरच ओपनिंग होणार आहे आपल्या गाडीची आणि खतरनाक प्लॅन आहे. साऊंड वगैरे एकदम सर्व नवीन सिस्टम आहे. त्याच्यानंतर हायड्रोलिक वगैरे आणि आपल्या डिझाईनमध्ये थोडं युनिक राहणार आहे मित्रांनो. ते तुम्ही गाडी बनल्यानंतर ते युनिक बघणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे रॉकस्टार काही ना काही नवीनच घेऊन येतो दरवर्षाला, म्हणजे काही ना काही अपडेट राहतो. म्हणजे एक पाऊल पुढं रॉकस्टार बँड म्हणजे एक पाऊल पुढंच राहतं कधी पण. आणि डिझाईन वगैरे एकदम बेस्ट आणतात. आणि जगदीश भाऊ पण ते आहेत कारागीर, एकदम मस्त असे डिझाईन वगैरे बनवतात. आणि गाडीची साऊंड सिस्टीम वगैरे काही करायचं असेल तर जगदीश भाऊ. आणि तुम्हालाही तुमच्या गाडीची डिझाईन चांगली करायची असेल किंवा गाडी बनवायची असेल तर आपल्या रॉकस्टार वर्कशॉपला एकदा नक्की भेट द्या. जगदीश भाऊ आपल्या सोबत एक दोन शब्द बोलतील. जगदीश भाऊ सांगा गाडीचं आपलं काय काय तुम्ही करणार आहे चेंजेस आणि काय नवीन अपडेट आहे. नवीन डिझाईन राहील दुसऱ्यांपेक्षा. आणि एक मित्रांनो या डिझाईन मध्ये प्रत्येक आपल्या गाडीला युनिक आहे मित्रांनो. ते शेवट समजणार आहे. काहीतरी थोडं नवीन परत आयडिया काढली ते थोडं सिक्रेट ठेवलंय. म्हणजे कसं कोणी कॉपी करू नका आमच्या गाडीची, त्याच्यामुळे थोडं कसं नवीन आपण करायचा प्रयत्न करतोय. तर जगदीश भाऊंचं डोकं म्हणजे सांगायला गेलं ना एकदम खतरनाक डोकं आहे. तर आपण लास्टला ते नक्की बघू कसं आहे काय नवीन काय करणार आहे ते. तर कुशाल भाऊनी आपलं जर सांगितलंय का नवीन काहीतरी बघायला भेटेल शेवटी. तर बघू आपण. गाडी तुम्हाला आता ह्या पोझिशनला दिसते समोर दाखवणार.
आता गाडी बघू या शकता. positionला, पण स्ट्रेचर सर्व रेडी आहे मित्रांनो, त्यामुळे गाडी लवकरच आपण ओपनिंग करणार. म्हणजे गाडी बनवायचा प्लॅनिंग म्हणजे 5-6 दिवसातच गाडी उभी राहणार आहे. आणि आपल्या गाडीची ओपनिंग कुठं राहील? ओपनिंग आम्ही पहिले म्हणजे आपल्या आई भगवती सप्तशृंगी गडावरती करतो, पण मग आता पहिल्या दिवशी आपल्याला येवल्याला वाजवणं मित्रांनो. त्यामुळे म्हणजे ओपनिंग दिवस किती राहतात काय राहतात त्याच्यावरती आम्ही सोशल मीडियावरती आपले दीपक भाऊन ते एक बॅनर बनवतील. त्या बॅनरद्वारे आपल्या सर्व रॉकस्टार प्रेमींना आणि आपल्या सर्व मित्रांना समजलंच की आपली ओपनिंग कधी आणि कुठं राहणार आहे असं. आणि तसं तर मी व्हिडिओ बनवतच राहील का रॉकस्टारचा अपडेट देत राहील तुम्हाला कधी ओपनिंग राहील. आणि जर आपलं काम लवकर झालं तर आपण ना नक्की ते आपण वणीगडावर ओपनिंग ठेवू, कारण की आपली सुरुवातच तिथून आहे. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर भावांनो आम्ही आता वणीगडावर निघालोय, शिरसमणी वर्कशॉपला गेलो. आणि मीडियामध्ये एकच सांगतो, म्हणतात की भाऊ म्हणतात की भाऊ तुमचे नाही काय नाही, तुमचं असं तसं नाही काय. मी काय सांगतो भाऊ, तुम्हाला ओळखणाऱ्या म्हणजे आम्हाला जे ओळखतात व्यक्ती म्हटले तुमच्यामुळे ओळखतात. तुम्ही आम्हाला बाहेर लोक ना सोनू भाऊ आहेत मागं बघू शकता. सोनू भाऊ तर सगळी टीम निघालोय. तर चला नांद्रीपासून डबल शूट करल आणि बघत राहा माझा शेवटपर्यंत ब्लॉग. आता आम्ही जर झाला तर आम्ही आता वणीगडावर जातोय. देवीच्या पायथ्यासून पोलीस आहे, पोलिसाचं काही नाही. तर एंट्री झाली. बघू शकता आईच्या चरणी आता आम्ही पोचू लवकरच. वातावरण वणीगडाचं बघू शकता. आता आम्ही आलेलो आहे आणि गाडी समोर मस्त हायड्रोलिक करून उभी आहे. तर आपल्यासोबत दादा आहे. दादा हाय. तर गाडी आम्ही तिकडे पार्क केली आणि दादा भेटले, ते खाली चालले. तर मग म्हटलं जाऊ गाडीतच. गाडी वगैरे एकदम जबरदस्त चालली, डेकोरेशन. गाडी चालू झाली. आवाज सेटअप चालू आहे. आवाज सेटअप चालू आहे. तर पुढं गाडी उभी. तर चला पुढे जाऊन दाखव तुम्हाला. भारी वाजते रे गाडी.
गाडी चालू आहे अजून. चेतन भाऊ आले आमच्या भेटीसाठी. आमच्या आधी इथं हजर राहतात, आम्हाला लांबून यावं लागतं. तर आपली टीम बघू शकता सगळे आले.
गाडी चालू आहे. सगळे युट्यूब स्टार इथं आहेत, युट्यूबर
तू मालिक के दिल तेरा मुकाम है लाल लाल बोलो से गोरी के नाम है लाल लाल बोलो से गोरी के नाम है Holy, you give me a
नमस्कार भावांनो, माझा वणीगडाचा ब्लॉग तो आज पूर्ण झाला आहे आणि मी नाशिकला पोहोचलेलो आहे. तर माझा ब्लॉग आता एडिटिंगचं काम झालेलं आहे आणि खूप गाडीमध्ये बसून मला उलटी वगैरे आलं, जाम झालं, म्हणजे गाडीचा असा प्रवास मी करत नाही. तर मी आता नाशिकला पोहोचलो. वणीगडावर खूप चांगली अशी ओपनिंग झाली आणि मला वणीगडच्या लोकांनी खूप सारा असं प्रतिसाद दिला. तर आपण वर्कशॉपचा शिरसमणीतला जो ब्लॉग काढला तो पण पूर्ण बघा आणि मी आज लवकर ब्लॉग अपलोड करतोय. तर धन्यवाद आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.